नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी वडापाव गर्ल दर्शना. कसे आहात तुम्ही सगळे? आज मी आलेली आहे आशारायटी पार्क जवळ आणि इथे सगळ्यात जास्त व्हायरल झालेला एक सँडविच. ते सँडविच कुठलं आहे ते आपण आज बघणार आहोत आणि ते कसं बनतं ते सुद्धा बघणार आहोत. तर चला, तुम्ही जे सँडविच लवर आहात आणि ठाण्यात तुम्ही युनिक सँडविच शोधत आहात तर ही रील आहे तुमच्यासाठी. मी तुमची लाडकी वडापाव गर्ल दर्शना आज आलेली ठाण्याच्या आशारायटी पार्कला. अचानक आमचं लक्ष गेलं एका दादांच्या स्टॉलवरती. तिथे ते व्हेजिटेबल्स कट करत होते. आता व्हेजिटेबल्स मध्ये काय काय कट करत होते तुम्हाला तर मी सांगणारच आहे, पण तुम्हाला इथे बघून कळतच असेल की दादांनी इथे कोबी घेतलेली आहे, सिमला मिरची घेतलेली आणि कांदा, आणि हे तिन्ही व्हेजिटेबल्स एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत. कट केलेले व्हेजिटेबल्स एका भांड्यात घेतल्यावरती दादांनी वरून ऍड केलेलं आहे ते चीज. इथे चीज श्रेडेड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता तिथे चीज अमूलचं वापरलेलं आहे. दादांनी चीज तर भरभरून ऍड केलेलं आहे. वरून आलेली आहे शेजवान चटणी, मेयोनीज आणि इथे बारीक शेव सुद्धा ऍड केलेले आहे. हे सर्व बघून तर मी शॉकच झालेले की दादा अजून या मिश्रणामध्ये काय टाकणार आहेत. पण बघितलं तर दादांनी इथे ब्रेड कटिंग करून घेतलेलं आहे आणि ब्रेडच्या दोन्ही बाजूला लावलेलं आहे ते बटर लावल्यावरती ब्रेडच्या दोन्ही बाजूला दादांनी लावून घेतलेली आहे पुदिन्याची चटणी, जी सँडविच मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपल्या सँडविच मध्ये जाणारं मिश्रण दादांनी थोडं गरम झाल्यावरती एकजीव करून घेतलेलं आहे. एकजीव करून घेतल्यानंतर हे सँडविचचं मिश्रण काहीतरी अशा प्रकारे दिसतं. तयार झालेलं सँडविचचं मिश्रण हे दादांनी ब्रेडच्या एका बाजूला स्प्रेड करून घेतलेलं आहे. त्यावरती ब्रेडचा एक स्लाइस ठेवलेला आहे आणि पुन्हा या स्लाइस वरती ब्रेडचं मिश्रण स्प्रेड करण्यात आलं आहे. अशा प्रकारे दादांनी इथे 3 लेअरचं सँडविच बनवून घेतलेलं आहे. आता हे सँडविच जाणार आहे टोस्टर मध्ये टोस्ट होण्यासाठी. दादांनी इथे टोस्टरला लावून घेतलेलं आहे बटर आणि यामध्ये ठेवलेलं आहे सँडविच. दादांकडे तुम्हाला 20 पेक्षा जास्त व्हरायटी मिळते सँडविच मध्ये, ती पण एकापेक्षा एक. फक्त 10 मिनिटाच्या आतुरतेनंतर इथे आपला चिली चीज टोस्ट सँडविच बनवून तयार झालेला आहे. दादांच्या स्टॉलला अशा वेगळ्या प्रकारचे सँडविच खाण्यासाठी तुडुंब गर्दी लागते आणि खरंच इथे सगळ्यात भारी सँडविच मिळतात. मग तुम्ही वाट कसली बघतायत? चालू झालेल्या पावसाच्या सीझन मध्ये तुम्हालाही काहीतरी गरमागरम आणि हेल्दी खाण्याची इच्छा होत असेल आणि ते पण तुमच्या पॉकेट फ्रेंडली प्राइस मध्ये, तर ही प्लेस आहे तुमच्यासाठी. म्हणजेच तुम्हाला यायचं आहे आशारायटी पार्क जवळ. दादांच्या स्टॉलचा टायमिंग आहे 12 ते 7 वाजेपर्यंत. दादांकडचं तुम्ही सँडविच जर एकदा खाल्लात तर पुन्हा पुन्हा इथेच याल, ही गॅरंटी तर नक्कीच आहे. आपल्या एवढ्या गप्पांमध्ये कळलंच नाही की इथे आपलं चिली चीज टोस्ट सँडविच बनवून तयार झालेलं आहे. ते दिसायला तर भारी दिसतंय. मी थोडाही वेळ न घालवता इथे घेणार आहे सँडविचचा पहिला बाईट मध्येच मी प्रेमात पडले. मग तुम्ही वाट कसली बघताय? लवकरात लवकर व्हिजिट करा दादांच्या स्टॉलला. टेस्ट बेस्ट आहे आणि जी वरून लावलेली आहे ना ही चटणी आणि मेयोनीज, त्याचा सुद्धा फ्लेवर येतोय. मस्तच लागतोय सँडविच आणि खरंच मला खूप आवडला. एवढा जबरदस्त सँडविच बघून तुमच्या तोंडाला पण पाणी सुटलं असेल आणि तुम्हाला पण वेगळ्या व्हरायटीचे सँडविच टेस्ट करायचे असतील तर तुम्हाला यायचं आशारायटी पार्क जवळ. दादांचा स्टॉल आहे इथे आणि ह्यांच्याकडे तुम्हाला फक्त 35 रुपयापासून सँडविच मिळणार आहे ते 80 रुपयापर्यंत. म्हणजे विचार करा, जास्तीत जास्त यांच्याकडे 100 रुपयाच्या आतच तुम्हाला सँडविच मिळणार आहे. मला खरंच खूप आवडलं. तुम्हाला जर यायचं असेल तर वाट कसली बघताय? मला लवकरात लवकर व्हिजिट करा आशारायटी पार्क जवळ दादांच्या स्टॉलला सँडविच खाण्यासाठी.